काहीतरी हॉल आहे. किसी की भी ना स्पेसिफिक बुक नहीं है, तुम्हें ढेरों बुक दी जाती है. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो माझ्या छानशा ब्लॉग मध्ये. आता मस्तपैकी आपल्या लोणीमध्ये सकाळ झालेली आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण तर नाही आमच्या लोणीमध्ये, पण सकाळची थंड हवा खूप भारी वाटते. बघा, म्हणजे बिल्डिंग्स आहेत समोर, पण जो गारवा फील होतो ना, ते तुम्ही असं पाहू शकता. आजच्या ब्लॉगमध्ये तर खूप मज्जा येणार आहे, कारण पुढे पुढे तुम्ही जसं जसं ब्लॉग बघताल ना, तसं तुम्हाला आनंद होईलच की भाई आजचा ब्लॉग खूप छान होता म्हणून. आणि रात्री हे पोर्ट्रेट मी कंप्लीट केलं आहे रात्री, म्हणजे मी खूप उशीरपर्यंत हे पोर्ट्रेट केलं आहे. अकॉर्डिंग 1-2 वाजूस तर हे पोर्ट्रेट कंप्लीट केलं आहे. फुल A3 साईजचं पोर्ट्रेट होतं. आणि हे मी आत्ताच रिव्हील नाही करणार, कारण ह्याचीच तर मेन स्टोरी आहे आजच्या आपल्या ब्लॉगची. तर हे जर मी आत्ता रिव्हील केलं तर मजा कशी येणार. तर चला, तर मग आता आपण फ्रेश होऊन घेऊ आता, कारण आता ऑलरेडी 7 वाजलेले आहेत. तर आपण फ्रेश व्हायला गरजेचं आहे. आपण एकदा फ्रेश होऊन घेऊ आपण. तर आता आपण फ्रेश होऊन निवांत बसलेलोच की आईने आमच्या हातात दिलेली आहे पिशवी आणि कॅन्ड. कारण आई म्हणली की पाव घेऊन ये आणि सोबत पाणी घेऊन ये, कारण आज घरी बनतीये मिसळ. चला, तर आपण घेऊन येऊ आता एकदा सामान. ठीक आहे. तर मी पण तयार झालेलो आहे एकदम मस्तपैकी. आता एकदम बघू शकता मस्तपैकी एक नंबर. आता आपण नाश्ता करून घेऊ. आताच्या मस्तपैकी आपला नाश्ता तयार आहे. या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला. आज नाश्त्यामध्ये आपल्याला बनवलेलं आहे मिसळ पाव, आपली पुण्याची स्पेशल. या सगळे नाश्ता करायला, तोवर मी पण करून घेतो. तर आपला नाश्ता पण देखील पूर्ण झालेला आहे आणि आता आपण निघायला तयार आहे. आता मी कुठे चाललोय, काय कामाने चाललोय, हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. पण आता आपण जे मी पोर्ट्रेट काढले, त्या पोर्ट्रेटला आता आपण लॅमिनेशन करून रॅप करू, जेणेकरून ते आपल्याला द्यायला चांगलं होईल. आता द्यायला म्हणतो याचा अर्थ मी हे गिफ्टच करणार असेल, हे तुम्ही ओळखलं असेल. तर चला, आपण लवकरात लवकर निघू, कारण ऑलरेडी 11:15 झालेले आहेत. आपल्याला 11:30पर्यंत स्टेशनला पोचायचं आहे. चला लवकर. तर आता आपण निघालेलो आहो. आता जाता जाता आपण आमच्या काळभोर अंकलकडून जी स्केच आहे त्याला आपण लॅमिनेशन करून घेऊ. आणि लॅमिनेशन झाल्यानंतर साईडलाच ह्याचं आहे शॉप, काय म्हणतात त्याला, स्टेशनरीचं. तर तिथून आपण ते हे करून घेऊ, लगेच रॅप करून घेऊ आणि लगेच निघू आपण तिकडून. तसंच आता खूप वेळ झालं मी तुम्हाला सांगितलं नाही की मी कुठं चाललो आहे, तर मी आता सांगूनच टाकतो. तर आज आपण चाललो आहे स्वारगेट पुणे. इथे वेदांतूचं करिअर गायडन्स लेक्चर प्लस आमचे फेवरेट प्रवीण सर यांचं मीटअप आहे. म्हणजे प्रवीण सर, सुयोग सर आणि बाकी अख्खे वेदांतूचे टीचर्स तिथे आपल्याला भेटायला येणार आहेत. त्याच्यासाठी मी चाललेलो आहे. आणि ह्याच्यातलं जे स्केच आहे ते दोन्हीमधले एकाच टीचरचं आहे, ते म्हणजे आपले पेपर लिकर प्रवीण सर. तर प्रवीण सरांसाठी मी हे स्केच बनवलेलं आहे. खूप रात्री मेहनत लागली आहे. आता आपण लवकरात लवकर जाऊ आणि ह्या स्केचला रेडी करून आपण लगेच स्वारगेटच्या दिशेने निघूया. आता आपण जस्ट पोचलोय हडपसरच्या गाडी तळावरती आणि आता आपण थांबलोय 139 किंवा 148 नंबरच्या बससाठी.
स्वारगेटमध्ये आल्यानंतर आता आपण चाललो आहे जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, जिथे आज आपला इव्हेंट ठेवलेला आहे प्रवीण सरांनी. तर आपण आता तिकडे जातो आहे. जास्त वेळ नाही, आपल्याला एक तासभर लागला. इथून मध्ये थोडं ट्रॅफिक होतं, त्यामुळे आपल्याला थोडा जायला उशीर झाला. बट आपण परफेक्टली 1च्या आधी आपण इथं पोचलेलो आहे. पण मंडळी आहे का नाही, आता एक प्रॉब्लेम झालेला आहे. आपण जे स्केच बनवून आणलेलं प्रवीण सरांचं, आपण ठरवलेलं की त्याला लॅमिनेशन करून द्यायचं आहे. पण भावांनो, लॅमिनेशन करायला आपल्याला सकाळी काळभोर काकाचं दुकानच उघडं नव्हतं. त्यामुळे आपण आता ते लॅमिनेशन बी करू शकलो नाही आहे. आता इथं मी स्वारगेटमध्ये पण पाहतो आहे, तर मला आतापर्यंत तरी कोणतं शॉप दिसलेलं नाही आहे जिथं की आपण लॅमिनेशन करून घेऊ. त्यामुळे मी थांबलो आहे आता की एखादं आपल्याला जर शॉप भेटलं तर आपण लगेच त्याला लॅम्प करून घेऊ. आता सध्या आपण आलो आहे जवळपास, आलो आहे हॉलच्या समोरच आहेत आपण जस्ट. पण आपल्याला जर एखादं दुकान भेटलं ना तर आपण इथे लगेच लॅमिनेशन करून घेऊ. तर बघू, आपण आपल्याला एखादं लॅमिनेशन शॉप भेटलं तर आपण लगेच लॅमिनेशन करून घेऊ. सध्या तर मला काही शॉप दिसत नाही आहे, तर आता आपण डायरेक्टली जाऊ. एक्झॅक्ट माझ्या समोर मेमोरियल हॉल आहे. आता आपण जाऊ लगेच विदाउट वेस्टिंग आवर टाईम. तर मंडळी, फायनली आपण आलेलो आहे स्वारगेटच्या जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलपाशी, जिथे आजचं आपलं इव्हेंट ठेवलेलं आहे आपल्या प्रवीण सरांनी. तर लवकरात लवकर आपण जाऊ आता आतमध्ये, बघू आता. तर टाईम न वेस्ट करता आपण जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये पोचलो. आल्या आल्या तिथे लवकरात लवकर आपण प्रेझेंटी लावली आणि त्याच्यानंतर आपण हॉलमध्ये येऊन बसून घेतलं. आणि हॉलमध्ये बसल्यानंतर मी जेव्हा समोर पाहिलं तर सरांचे मिसेस आणि आई तिथेच बसलेले आहे. तर मी पण टाईम न वेस्ट केला आणि लवकरात लवकर त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला. आणि त्याच्यानंतर सरांनी ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली. Let us invite the marathon leader. Sorry, the marathon king, paper leader, highest views in the YouTube live, and the Magarmachh ka master, Praveen sir. Kaha ho sir? आगे नहीं देना, 10 मिनट करने चाहिए सर को यहाँ पर. कसा रुबाब आहे आमच्या सरांचा. सरांची गर्दी बघितली का नाही? सर आले का नाही पटापटा, कसं बी करून आहे ना त्यांना सरांना हात दिला आणि त्यांनी लवकरात लवकर सर कसे तरी स्टेजवर पोहोचले. स्टेजवर आल्यानंतर कॅमेरे तर असे चालू होते जसं काय आपले 5 स्टार सर आले ते सुपरस्टार. आणि आपले सर पण काय सुपरस्टारपेक्षा कमी नाहीत. सरांनी तर पुन्हा लगेच कार्यक्रमाला सुरुवात केली. लवकरात लवकर सगळं गायडन्स सांगत गेले की आपल्याला कोणची स्ट्रीम घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे. सगळ्यांकडे जवळ जाऊन विचारत होते, सगळ्या पॅरेंट्सचे डाऊट क्लिअर करत होते. सगळं एकदम छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आमची 11वीची बॅचसुद्धा नवीन लॉन्च केली. आणि त्याच्यानंतर सुद्धा कार्यक्रम संपल्यानंतर पॅरेंट्स त्यांच्याकडे फोटो काढायला जात होते. आणि मी तर सरांना ओळखत होतो आणि लगेच गेल्या गेल्या मी पण सरांना फोटो काढून त्यांना माझं स्केच त्यांना गिफ्ट केलं. तर आता फायनली इव्हेंट संपलेला आहे आणि आता मी लोणीकडे वळालेलं आहे. घरी चाललो आहे आपण सध्या. स्नॅक्सचा आपल्याला बॉक्स भेटला आणि आपलं काम सक्सेस झालं, कारण सरांनी त्यांच्याबरोबरच फोटो क्लिक केले ज्यांनी गिफ्ट घेऊन आलेले. आणि गिफ्ट नाही पण स्केच घेऊन आलतो, त्यामुळे आपल्याला एक फायदा झाला. आपल्याला सरांबरोबर पुन्हा एकदा फोटो काढायला भेटला. याच्या आधी पण मी जेव्हा सरांना औंधमध्ये भेटलेलो तेव्हा पण आपण फोटो क्लिक केला. आता सरांनी सांगितलं आहे एकदा रिझल्ट लागला तुमचा की रिझल्ट झाल्यावर पण आपल्याला एकदा यायचं आहे आणि फोटो डबल काढायचा. मेडल स्वतःच्या हाताने घालणार आहेत पण तेव्हा पण मजा येणार आहे. पण सध्या आता आपण इव्हेंट संपला आहे, आता आपण घरी जाऊया. सध्या आता आपण PMT बघू. आता आपण वेस्ट साईडला डबल आलो आहे, तिथे आपण PMT शोधू आपली, ठीक आहे. आणि इव्हेंट संपल्यानंतर जेव्हा मी स्टेजवरती गेलो, सरांकडे गेलो स्केच घेऊन, सरांनी लगेच ओळखलं मला. सर म्हणले हा बघा हे टॅबवाला आहे, टॅबवाला. कराड लिहिलं आहे साईनवरती कराड. आता म्हणले मी तुला आजपासून कराड म्हणणार, पण ते म्हणले की मी ह्याला ओळखतो, म्हणले टॅबवाला आहे, टॅबवाला. मग कुलदीप सरांकडे टॅब दिला आणि मग टॅबनी फोटोज काढलेत सरांबरोबर. मी पुन्हा अपलोड करेल माझ्या ह्या व्हिडिओमध्येच अपलोड करेल. पण बाई मजा खूप आली. सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं 10वीच्या बारेमध्ये.
की आपल्याला पुढे काय गायडन्स करायची, कशी गायडन्स आहे आपल्याला, हे पुढे अजून आपल्याला काय गरजेचं आहे, सर्व आपल्याला सरांनी एक्सप्लेन केलं. तर आता आपण फायनली आपल्याला कळालेलं आहे की जर आपल्याला UC जी मला एक्झाम द्यायची आहे डिझायनिंगची, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सगळं आपल्याला एक्सप्लेन केलं आहे सरांनी. आता काय नाही, आता आपण निवांत घरी जाऊ. आता आपल्याला म्हणजे आपलं जेवढं माइंड जे घुमत होतं, फिरत होतं की आपल्याला काय करायचं काय नाही, ते सरांनी एकदम परफेक्टली आता आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे आता काही टेन्शन नाही आपल्याला. आलो आपण हडपसर. आता बघू लोणीसाठी ऑटोसाठी पाहावं लागेल आपल्याला कॉर्नर. लगेच विदाउट वेस्टिंग टाईम रिटर्न आलेलो आहेत आता आपण लोणीमध्ये. बापरे बाप, दूर लागला इथं. आता काय करावं, आता कचऱ्याचा डेपो जेव्हापासून बंद झाला लोणीतला, सगळेजण कचरा जाळायला लागल्यात. आता पोचलोय आपण लोणीमध्ये. आता जाऊ घरी, आराम बिराम करू आता आपण. चला. आलोय मस्तपैकी आता आपण घरी. आता आपण आराम करूया. आज एन्जॉय तर केलं, आपल्याला गायडन्स खूप भेटली. आजचा दिवस आपल्यासाठी तर इम्पॉर्टंट होताच. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट टाका भारी आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. चला.